खांद्यावर टाकून असं जड वज झाले आता. सगळ्यात जास्त जड थैली हीच आहे. काय करा आता. आणि याची कुठं एक नाही काय नाही, असे 4 आहेत. बाप्पू पीठच पडते आज, काय करणार पुन्हा इतकं टाकून. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता बेस्ट की आज मी आलेलो कुठं शिरूरला, कारण की ना मला थोडंसं न्यायचं होता खत ते हळदीला टाकण्यासाठी. कसा सीन झाला म्हणजे आता शिरूर आले रोडला असे इतक्या लहान लहान लेकराचे बेस्ट दिंड्या चालल्यात. तुम्हाला एक दाखवतो बेस्ट वगैरे. चला, कारण की ना इतक्या भारी भारी लहान लहान लेकर सजून आले. चला तुम्हाला दाखवता येतं तिकडे. मित्रांनो तुम्हाला म्हणलं होतं इतकी गर्दी आहे बाबा, नाक्यावर सगळी गर्दीच गर्दी झाली. झूम करतो नाही बघा, सगळेजण जर एखाद्याने कॅमेऱ्याकडे बघितलं तर एखादा तरी हात करतात. बेस्ट सगळ्याची गर्दीच गर्दी. झाडांना नाही दिसणार तिथपर्यंत ते आहे, दिसलं का ते हां ते आहे सर तिथपर्यंत आहे. वरी विटर रुकमाय झालेले सगळेजण. तिकडे एक दिंडी चालली. अरे देवा, याचं काय झालं आता. सगळं कुठलं कायला काम होतं नाही. इकडे पण आणखी पालखी गेलेत कसे यापर्यंत शाळापर्यंत. इकडे समोर गेली. पाठीमागून आणखी मोठी रांग आहे मी यशवंत शाळाची तिथपर्यंत. मला असं वाटलं यशवंत शाळापर्यंतच भली बघून रांग आहे. असं वाटतं सगळ्या दिंड्या एका जागेवर जाणार ते. आता नूतन शाळापाशी सगळ्या जण एका जागेवर आल्यात बरं का, सगळ्या दिंड्या. या महाराज इकडच्या साईडला विलय गर्दी झाली व. यशवंत शाळाची दिंडी यशवंत. इकडून तर रस्ताच बंद केला काय काय माहिती, गाड्याचा बंद. पोलीसवाले गाड्या सगळे बघू शकता मित्रांनो, सगळी गर्दीच गर्दी झाली. सगळा रोड जाम झाला आहे. नूतन शाळा ते दिंडी वाटतं बहुतेक. हे बघा पाठीमागच्या साईडला बी इतकी भयानक गर्दी झालेली आहे. तिकडं तर सगळं पॅकच झालं आहे. तुम्हाला जाळीतून नाही दिसणार, मला दिसायला. कारण हे बघा सगळे कसे भांडणे करतात. अरे 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 अहो माना काय ते ढकला ढकली चालली यायची. पाठीमागून ढकले ते. अरे सगळे असे भांडणे खेळायचे ढकले मागून. त्या सरला बी मिळाला ना, काय करावं काय नाही. बघा सगळा रोड जाम झाला. तिकडच्या साईडला बी इकडच्या साईडला बी. बापरे इतक्या बेकारमध्ये ट्रॅफिक झाली. सगळीकडे रोडच बंद आहे. कायच करता झालं. कोणी गाड्या घालाय. तर बघू शकता मित्रांनो, आता बेस्ट की मी पोचले घरी. कारण की ना आज आषाढी एकादशीमुळे ना सगळीकडे दिंड्या चालू होत्या. त्याच्यामुळे आज आषाढी एकादशी आहे. त्याच्यामुळे ना जर सगळीकडे सेलूत गर्दा होता. आणि मग आणखी माझी निरी राहिली. त्याच्यामुळे आता काय करत खत घ्यायचा आणलेला आणि घरचा एक, तर ते रानात नेऊन द्यायचं आईला. चला आता बघू. ते आमच्याकडे एक स्टँड आहे, गाडीला टाकायचं, अडकायचं आणि थैल्या त्याच्यात टाकायचं आणि घेऊन जायचं. तर तुम्हाला दाखवतो मी कसं जुगाड करायचं आणि कसं काय नाही करायचं. तर चला बेस्ट पैकी हे असा खत नाही आलं. आम्ही नगच बंद नका करायचे. बंद करायचे म्हणलं पुन्हा ते चालू करता येईल. अरे जमा बंद करायची मला डबल ती चालू करता येणार नाही. कारण की नाही ते किकला अडकलेलं आहे म्हणा. किकला अडकलेलं आहे पाठीमागचं स्टँड. ते भलं बघ होते चालतं ते. इकून एक कट टाकले, गाडी वळायची नाही ह्या रोडनं न्यायची. वेस्ट वगैरे हे दोन इकून दोन इकून दोन वेस्ट वगैरे 4 थायले न्यायला तर राहणार कसं तरी. चला आता काय करा. तर फायनली मी पोहोचलो शेतात आणि कसं तरी याला आणले ढकलीत कसं तरी 40 80 40 8 2 16 160 2 क्विंटल वजन आणले या गाडीने. बापरे
2 क्विंटल वजन आणले. आता तर असे दुखायले तर कारण की ना असं कच्चून असं असं पकडावं लागते रेस अशी जोरात अशी दाबून असं मोकळं असं कचडून दाबून धरावं लागते. त्याच्यामुळं आता इतके गळून घेत आता काय सांगा त्याला मी लागला मी व्हिडिओ काढायला म्हणून व्हायरल होईन ते त्याच्यामुळे त्याला कळायला आम्हाला नाही व्हायरल व्हायचं ते गेलं. आता आपल्या याच्यात हे बोकांडीवर नाही तितक्या लांब आता द्यावा अवघड रे. हात दुखायला आणखी पुन्हा आणखी आपलं राहिले ते काम फराळाचं जेवायचं त्याला एकदा खाली करून घेऊ बेस्टपैकी म्हणजे गाडी मोकळी राहते. तर बघू शकता मित्रांनो हे असं थायला नेलं कांद्यावर टाकून असं जड वज झाले. आता सगळ्यात जास्त जड थैली तर हीच आहे. काय करू आता. आणि याची कुठं माहिती का ते तिकडं त्या सोलारवर आता असं तिरपट जायचं. पुन्हा एक नाही काय नाही असं 4 आहेत. बाप्पू पीठच पडते आज काय करणार. पुन्हा इतकं टाकून बी तिकडं हे करायचंय फवारायचं जर देवा 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 देवा. बाकीचं आणखी 3 आणायच्यात. मला वाटतं सगळ्यात पहिले आधी पेट पूजा करा कारण की जरा उल्हास राहते. हात पाय धुऊ आणि पेट पूजा करू. बघू शकता मित्रांनो खायला आज शाबू आहे. शाबूचे शेंगदाण्यासोबत ती दुसरी एक भाजी. याच्यात काय माहीत खुले बाबा सांडशीन नाही तर त्याच्यात आमटी साबुदाण्यासोबत खायला हे 2-3 डबे भरलेत. बेस्ट वेळ आता जेवण करून घेऊ. तर फलाल झालं आपलं जेवण बेस्ट मित्रांनो. आम्ही खाली शेंगदाणे आणि ऊन पडले गरमाले बेस्ट काय विषय नाही. तेवढा एकदा थैल्या आणून घेऊ म्हणजे आपल्या मोकळं फवारायला. तरी जुगाड करून ह्याने खत शेतामध्ये पोहोचवलंच. तीन थैला घेऊन तो खत घेऊन आलेला आहे. सावकाशी सावकाशी सावकाशी. ते बघू शकता मित्रांनो आता बेस्ट फवारायचं जुगाड तेल लावून आईच्या खत खत फेकायला दोघी जणी खत फेकायला येतात आणि आपल्या मग फवारायचे जुगाड लावून घेऊन फवारायचे. काय तिकडे जुगाड लावी येऊ आपलं फवारून आपल्याला घरी गेलं का टेन्शन राहत. त्याला बेस्ट फवारून मोकळं हो. बघू शकता मित्रांनो आता फवारता पाऊस यायलाय. हे असं नेमकी टाकी ठेवली खाली काय करता आता. अरे तास कोणतं चालू होतं का नाही हे तास चालू होतं. हे मिरच्याच्या इकडचं हे चालू होतं काय माहिती. हे चालू होतं जरसं पाऊस उघडल्या वेस्ट गेला घेऊ त्याच्या तिकडे चालले फवारणं. काय करता आता पाऊस भाजी यायला लागलं काय करता. अरे देवा बघू शकता जरा पाऊस बी उघडला माझी टाकी बी संपली. तर ही टाकलं औषध आणि ते टाकलं पाणी. जरा पाणी टाकून देऊ. एवढं पाणी झालं का तिकडे न्यायची टाकी सोलार पाशी कारण की आता इथं लय बियाजरी होली लांब रोक तसं काय नाही टाकी खाली संपायची. खालून तिथं संपली का तर ते मग इकडं सोपं व्हायला म्हणा इतक्या लांब जायची काय गरज नाही. त्याच्यामुळं चला बेस्ट एवढं टाकून मोकळं हो. चर्चक राहिले अर्ध्यात झाले आणि अर्ध्यात राहिले. तर बघू शकता मित्रांनो असे हाल झालेत मग ते तुम्ही म्हणत असताना फवारणं झाला असं याचं फवारणं नाही झालं असा प्रॉब्लेम झाला आहे की तिकडे बाकी तर 20-25 तास आणि याची संपली चार्जिंग. एक मोठा लपडा झाला आहे आणि आता वाज येतं तर 5-6 म्हणजे 4:30 वाजले जातात बरोबर.
तर 4:30 वाजलेत. आता काहीतरी करू, याला घरी नेऊ. घरी लेट असले 10-15 मिनटं, 20 मिनटं चार्जिंगला लावू, पुन्हा वापस येऊ आणि एवढं कसं तरी आजच्या दिवसात फवारून घेऊ. म्हणजे पुन्हा कसं उद्याच्याला टेन्शन राहतं. उद्याचं जुगाड उद्याच्याला, आजचं जुगाड आज चला. तर चला याला बेस्टपैकी गावाकडे नेऊ, चार्जिंग लावू 10-15 मिनटं, पुन्हा वापस येऊ फवारून घेऊ. म्हणजे कसं मोकळं. चलो. कारण की ना कसं झालं माहिती आहे का, मी तिथे गेलो होतो वापस, पण ते काय प्रॉब्लेम झाला आता, इतकं मोठं आभाळ आले आणि तिथं पाणी नव्हतं. त्याच्यामुळे ते आखूभावनं सगळं फवारलं आणि आखूभावनं तिथं स्टॉक होतं का तेवढं पाणी आखूभावनं घेतलं. म्हणून ते मला काहीच करता आलं नाही. त्याच्यामुळे काय केलं, हां केलं. आता सकाळी जायचे वापस आणि फवारून यायचे तेवढं राहिलेलं. सकाळी लवकरच जावं लागेल, मग आपलं काम झालं कीच बिना आंघोळीचं जावं लागेल तिथं. आणि तर काय करू बेस्टपैकी आता आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.